नमस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। सर्वांना नमस्कार। श्री स्वामी समर्थ। चैत्र नवरात्रीत बऱ्याच घरात घटस्थापना केली जाते, काही घरात फक्त सेवा केली जाते। ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र महत्त्वाचे असते, अगदी त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र सुद्धा तेवढीच महत्त्वाची मानली गेली आहे। नवरात्रीला आपल्याकडे घटस्थापना केली जात नाही, पण तुम्ही सेवा मात्र करू शकता। ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा देवींच्या 9 रूपांची पूजा ही केली जाते, तिची सेवा देखील केली जाते। तर या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये नवरात्रीचा प्राण मानला जातो आणि तो म्हणजे नवरात्रीमध्ये कुळाचार, कुळधर्म या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आता तो कुळाचार कधी करायचा, कसा करायचा, तसेच घटविसर्जन, पूर्णाच्या दिव्यांची आरती, अष्टमीची सेवा, हवन, कुंकुमार्चन संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करत आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तसेच कमेंटमध्ये तुमच्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला देखील विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व भक्तिभावाने घटस्थापना ही करत असतो। त्याचबरोबर घटापुढे, देवीपुढे अखंड दिवा प्रज्वलित करत असतो। रोज फुलांच्या माळा आपण घटाला लावत असतो आणि त्याचबरोबर मातीमध्ये रुजलेले धान्य हे चांगलं मोठं झालेलं देखील असतं। तर या सर्व गोष्टी त्याचबरोबर आपण कलशस्थापना ही केलेली आहे आणि या सर्व गोष्टी विसर्जनाच्या दिवशी म्हणजे घट आपण कसे उठवावे याविषयी आपण सर्व विधिवत माहिती प्रथम जाणून घेऊया। दुर्गा देवीसह 9 दिवस या कलशाची आपण विधीपूर्वक पूजा केली जाते आणि असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, तसेच घरात संपत्ती वाढते। 9 दिवसाच्या पूजेनंतर अखेरचा दिवस आपण कलश विसर्जन म्हणजे घट विसर्जन म्हणून करत असतो आणि तो विधिवत कसा करावा, तसेच कलश विसर्जन म्हणजे घट विसर्जन करताना काही चूक होता कामा नये। तसेच घरात कलशाची स्थापना केलेली असेल तर अखेरचा दिवस त्याचं विसर्जन कसं करायचं याबद्दलची आपण अगदी सविस्तर माहिती प्रथम जाणून घेणार आहोत। बघा, यंदा चैत्र नवरात्री घट विसर्जन हे शुक्रवारी 27 मार्च 2026 ला आहे। तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला म्हणजे 26 मार्चला किंवा 27 मार्चला हवन आणि पूजन या करण्यासोबत तुमचे कन्यापूजन देखील करू शकता। आता शुक्रवारी घट विसर्जना दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून सर्वप्रथम आंघोळ करून सर्व परिसर आपल्याला स्वच्छ करायचा आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन देखील करायचं आहे। तसेच दाराला आंब्याचं पानाचं तोरण लावा, दारामध्ये रांगोळी काढा आणि नंतर आपण पूजेला सुरुवात करूया। सर्वप्रथम देवीची आपल्याला पूजा करायची आहे, घटाला माळ लावायची आहे। अखंड दिव्यामध्ये तेल जर संपत आलं असेल तर त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। देवघरामध्ये सर्व देवांची आपल्याला पूजा देखील करायची आहे। यथासांग अशी देवांची पूजा आपल्याला करायची आहे। देवांना फुलं व्हायची आहेत। त्याचबरोबर आपण देवीसमोर टाक ठेवला असेल म्हणजेच घटासमोर किंवा देवीची मूर्ती ठेवली असेल तर ती सर्वप्रथम उचलून आपल्याला एका ताम्हणामध्ये घ्यायची आहे आणि त्यावरती पाण्याने पंचामृताने अभिषेक हा देवी मातेला आपल्याला घालायचा आहे देवीला। आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये देवीची स्थापना ही करायची आहे। त्यानंतर जी काय तुमची नेहमीची पूजा असेल ते देखील तुम्ही करून घ्यायची आहे। आता गणपती बाप्पांची देवीची आरती आपल्याला या दिवशी न विसरता करून घ्यायची आहे बरं का। आता आरती ही पूर्णाच्या दिव्यांनीच करायची असते आणि त्यालाच म्हणतात कुळधर्म कुळाचार। आता बघा, आपल्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे तुम्ही पूर्णाचे दिवे हे 5, 7, 11, 21, 51 यापैकी घेऊ शकता व या दिव्यांनी आपल्याला आरती ही करायची आहे। आता दिवे कसे बनवायचे ते देखील आपण पाहूया। तर बघा, हरभऱ्याची डाळ ही शिजवून घ्यायची, नंतर त्यामध्ये गूळ किसून घाला आणि त्याचं पुरण बनवा। नंतर त्याचे छोटे छोटे लहान लहान गोळे बनवा आणि मध्ये त्याला होल बोटाने पाडा आणि त्यामध्ये तूप टाकून दुहेरी वात किंवा फुलवात ठेवा व या दिव्यांनी आपल्याला गणपती बाप्पांची आणि आपल्या देवीची आरती ही करायची आहे। कणकीचे दिवे करतो तसे पूर्णाचे दिवे केले तरी सुद्धा चालतात आणि नंतर आरती झाल्यानंतर अर्ध्या 1 तासाने हे दिवे तुम्ही प्रसाद म्हणून घरातील सर्वजण हे खाऊ शकता। तसे शिल्लक राहिले तर गाईला द्या। आता हे झाले पूर्णाच्या दिव्यांची आपल्या आरती आणि आपला कुळधर्म कुळाचार। अजून आपल्याला आरती झाल्यानंतर आपण जेवणाचा जो काही नैवेद्य आहे देवीचा तर तो पुरणपोळीचा नैवेद्य सर्व देवांना दाखवा। काही ठिकाणी खिरीचा, बासुंदीचा, बत्ताशाचा नैवेद्यही दाखवला जातो। आता घट उठवायचा आहे आणि त्यासाठी स्त्रिया पुरुष यापैकी तुमच्याकडे जे काही घट उठवतात त्यांनी घट उठवा, पण गरोदर महिलांनी घटाला हात लावू नये। काही ठिकाणी घट उठवण्या अगोदर घटाला दुधाचा किंवा दही भाताचा नैवेद्य हा दाखवला जातो व नंतर घट हा उठवला जातो।
घटाला प्रथम हळदी कुंकू व अक्षता व्हायच्या आणि मग घटाला उचला. देवीचा जय जयकार करत 3 वेळा घट उचलून खालीवर असा करायचा व प्रत्येक वेळी आई राजा उदे उदे असा जयघोष करावा आणि नंतर उत्तरेकडे थोडा सरकवला जातो किंवा थोडा उत्तरेकडे ठेवला जातो. तसेच अखंड दिवा असेल तर तो थोडा उत्तरेकडे सरकवावा. अखंड दिव्यातील तेल जोपर्यंत आहे तोपर्यंत तो तसा तेवत ठेवावा. जेव्हा तेल संपेल तेव्हा तो उचलावा आणि स्वच्छ करून ठेवावा. मात्र दिवा हाताने कधीही विझू नका. तो जोपर्यंत विझत नाही तोपर्यंत तो तसाच तिथे ठेवावा. बघा, आपण घट ठेवला होता तर त्याच्यामधील जे पाणी आहे ते सर्व घरभर आपल्याला शिंपडायचं आहे. त्याचबरोबर घरातील जी आपली मंडळी आहे त्यांच्या अंगावर आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे. तरी घटामध्ये जर पाणी थोडंसं शिल्लक राहिलं असेल तर आपण ते तुळशीला घालायचं आहे. शेवटी देवीला क्षमा मागा. देवीसमोर नाक घासा. देवीला मनापासून काही चुकलं असेल तर त्याची क्षमा मागावी व घरामध्ये मुलाबाळांना तसेच घरामध्ये आपल्याला बरकत यावी अशी तिच्या पुढे मागणं करावं, प्रार्थना करावी. ही प्रार्थना आरती झाल्यावरतीच करायची आहे. बघा, नंतर घट उठवायचा असतो. तसेच घट उठवल्यावरच आपण उपवास सोडू शकतो. आता घटाखाली किंवा दिव्याखालील अक्षता चांगल्या असतील तर ते पक्ष्यांना घाला. जर चांगल्या नसतील तर त्या विसर्जित करा. तसेच घटातील माळा फुले सर्व विसर्जित करावे. तसेच घटाची सुपारी नाणे हे तुम्ही नवीन कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकता. तसेच घटाचे जे काही धान्य उगवलेलं असतं ते सुद्धा तुम्ही 1-2 तिजोरीमध्ये ठेवू शकता. कारण याला आपण धन असे म्हणतो. जे घटाला नारळ आहे त्याला विसर्जित करायचं आहे. बघा, कारण तो फोडून खायचा नाही. तुमच्याकडे जर प्रथा असेल तर तुम्ही तो फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकता. कारण आपण त्या नारळाला देवीचं स्वरूप मानतो आणि त्यामुळे तो नारळ माझ्या मते विसर्जित करावा पाण्यामध्ये. आता घटाचा जो धागा आहे तो हातामध्ये तुम्ही बांधू शकता. जो घट आहे ते म्हणजे जे छोटे मडके आहेत तर ते पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी करा. जी दक्षिणा असेल ती मंदिरात गेल्यावरती दानपेटीत टाका. तसेच घटाची जी काही माती आहे ते शेती असेल तर शेतामध्ये टाका किंवा कुंड्या असतील तर कुंड्यामध्ये टाका तरीही चालेल. बाकी जे साहित्य आहे ते तुम्ही एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. तसेच या दिवशी एखादी कुमारिका किंवा सवाशण बोलावून हळदी कुंकू लावावे. सुवासनीची ओटी भरा. तिला फळ खायला द्या. कुमारिका असेल तर तिला भेटवस्तू द्या. तिलाही एखादं फळ खायला द्या किंवा थोडासा शिरा बनवून त्यांना खायला देऊ शकता. जर देवीची ओटी भरली असेल तर त्या साहित्याचं तुम्ही काय करावं याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तो तुम्ही आवर्जून पाहू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घट उठवल्यावरती लगेच विसर्जित करू नका. 1 दिवस तरी आपल्या घरात तो ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तो तुम्ही विसर्जित करू शकता. आता अष्टमीला कोणत्या सेवा करणे अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आहे हे आता आपण जाणून घेऊया. बघा, या सेवा न चुकता करायच्या आहेत. त्या उद्या गुरुवारी करायच्या आहेत. तर दुर्गाष्टमी खरं तर प्रत्येक महिन्याला अष्टमी येते, पण शारदीय नवरात्रीतली अष्टमी आणि चैत्र नवरात्रीतली अष्टमी ज्याला महाअष्टमी असं म्हटलं गेलं आहे, अतिशय महत्त्वाचा आणि खूप मोठा हा दिवस असतो आणि या दिवशी सेवा करायला चुकवायच्या नाही. भलेही तुम्हाला या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये हे जे काही 3-4 दिवस झाले आहेत त्याच्या तुम्हाला जर सेवा करायला नाही जमल्या तरी चालेल, पण दुर्गाष्टमीच्या दिवशी सेवा ही झालीच पाहिजे. आणि येत्या 26 तारखेला म्हणजे गुरुवारी म्हणजेच उद्या 26 मार्चला दुर्गाष्टमी आली आहे. तर आता ही दुर्गाष्टमी साजरी कशी करायची, सेवा कशा करायच्या हे आपण सविस्तररित्या आणि थोडक्यात जाणून घेऊया. पहिली सेवा आहे कुंकुमार्चन. कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे. जसे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला सप्तमीपर्यंत काही सेवा करणं झालंच नाही तरी सुद्धा या दुर्गाष्टमीला कुंकुमार्चन घरात झालंच पाहिजे. मग ते तुम्ही कुळदेवीच्या टाकावर करा, मूर्तीवर करा किंवा फोटोवर करा. आता लक्ष्मीच्या मूर्तीवर करा, श्री यंत्रावर करा. जे तुमच्या घरामध्ये देवी स्वरूप उपलब्ध आहे त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चन हे करायचं आहे. आता कुंकुमार्चन करणं म्हणजे तुम्हाला जो मंत्र येत आहे तो मंत्र म्हणत श्रीसूक्त म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. खूप छान आणि उच्च कोटीची सेवा आहे. ही जी सेवा करतात ना त्यांना अनुभव देखील आलेला आहे. आता दुसरी सेवा आहे ती कुंकुमार्चन करून झाल्यावर आपल्याला जर उद्योगधंद्यात बरकत यावी किंवा उद्योगधंदा चालावा याच्यासाठी एक महत्त्वाची सेवा सांगणार आहे. तर काय करायचं आहे बघा, 16 अखंड फुलासह लवंगा घ्यायच्या आहेत. 1 लवंग उजव्या हातात धरायची आणि पूर्ण महालक्ष्मी अष्टकम फलश्रुतीसह म्हणायचं आहे. आणि ते महालक्ष्मी अष्टकम पठण झालं की ती लवंग आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये बाजूला ठेवायची आहे. असं तुम्हाला 16 वेळा करायचं आहे.
प्रत्येक लवंगेसाठी एकदा स्वतंत्र पठण करावे आणि शेवटी या 16 लवंगा एका लाल कपड्यात किंवा बटव्यात बांधून त्याला हळदी कुंकू वाहून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की मी जे काही प्रामाणिकपणे कष्ट करते आहे, माझा जो काही व्यवसाय धंदा आहे त्याला बरकत मिळू दे, त्याला यश मिळू दे अशी प्रार्थना करावी व आपल्या दुकानाच्या गल्ल्यात किंवा घराच्या तिजोरीत ही पोटली ठेवा. बघा लक्ष्मी कशी प्रसन्न होते. ही सेवा तुम्ही उद्या गुरुवारी दिवसभर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. आता त्यानंतर तिसरी सेवा आहे घरातील दोष घालवण्यासाठी. अगदी छोटंसं हवन हे तुम्हाला करायचंच आहे. आपण घरात चिडचिड करतो, रागावतो आणि यामुळे घराला दोष लागतो आणि हा दोष घालवण्यासाठी अष्टमीला घरी साधं हवन करा आणि बघा उद्या नाही जमलं तरी तुम्ही नवमीला देखील हवन करू शकता. गाईच्या शेणाच्या गौरीवर थोडंसं तूप आणि समिधा टाकून अग्नी प्रज्वलित करा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे स्वाहा हा मंत्र म्हणत तुपाची किंवा खिरीची आहुती द्या. जेव्हा आपण स्वाहा म्हणतो तेव्हा साक्षात भगवती ते ग्रहण करते आणि घरातील नकारात्मकता जळून खाक होते. त्यामुळे हवन या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी आवश्यक करावे. आता त्यानंतरची चौथी सेवा आहे महालक्ष्मी अष्टकं. 16 वेळा पठण या दिवशी आवर्जून करायचं आहे. 16 वेळा या दिवशी करावेच. गुरुवारी अष्टमीला या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ अगदी नाही करणं झालं तरी गुरुवारी तरी चुकवायचंच नाही. महाअष्टमी ज्याला आपण म्हणतो, महाअष्टमीला या दिवशी कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे. एक पाठ जरी झाला तरी सोन्याहून पिवळं. एक पाठ दुर्गा सप्तशतीचा या दिवशी आवर्जून करायचा आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठ ज्यांना अगदी करणं शक्यच नाही झालं तरी 11 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करा. सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण केल्याने दुर्गा पाठ फळ केल्याचं मिळतं असं म्हटलं आहे. तर याच्यातली जेवढी काही सेवा तुम्हाला करता येईल तेवढी करा. बघा कुलदेवीची सेवा ही आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. अन्न वस्त्र निवारा या पद्धतीने कुलदेवीची सेवा कुळधर्म कुळाचार करणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला अष्टमी आणि नवमीची संपूर्ण आई भगवती सेवेचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. श्री महालक्ष्मी माते नमः.